जय शिवराय मित्रांनो, आमच्याकडे खूप आभाळ आलेलं आहे म्हणून आम्ही दोघं आता शेतात चक्कर मारत आहोत. गावात आभाळ आलं म्हणले एकदा पाऊस यायच्या आधी आपण शेतात जाऊन येऊयात. पण पाहतो तर काय, इकडे पाणी तुंबलंय, रस्त्यावर पाणी साचलेलं आहे, रस्ता ओला झालेला आहे आणि आम्ही पागलसारखं घरी आभाळच पाहत बसलो. ह्या साईडला मिरच्या लावलेल्या आहेत, पण आता सध्या वातावरण असं झालं आहे की उन्हाळ्यात पावसाळ्यात हिवाळा केव्हा पण काही पण होतं. सांगू शकत नाही की केव्हा पाऊस पडेल, केव्हा ऊन पडेल, केव्हा थंडी वाजेल. अशा वातावरणामध्ये शेतकऱ्यांचं खूप नुकसान होतं. ते जे पिकं घेतात त्या पिकाला साजेसं असं हवामान भेटत नसल्यामुळे त्यांचं पीक व्यवस्थित येत नाही, त्यांना त्या पिकाचा भाव भेटत नाही. कधी कधी परिस्थिती अशी येते की तो रोजचा घरचा स्वतःचा खर्चसुद्धा भागवू शकत नाही. चला तर मग आता आपण आमच्या शेतात जाऊयात. माझे पप्पा पण शेतकरीच आहेत. आमच्याकडे काही फार मोठी जमीन नाही आहे, जी काय आहे ती थोडीफार 1-1.5 एकर अशी आहे. पाहिजे तेवढा माल काही आम्हाला होत नाही, तरी पण आमचं त्याच्यामध्ये सगळं काही भागून जातं. तर मी आता तुम्हाला आमचं शेत दाखवते. किती हवा सुटली तुम्ही पाहू शकता. जर नसेल दिसत तर तुम्हाला आवाज तर नक्कीच येत असेल. त्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की किती हवा सुटली. हे जे पत्र तुम्हाला दिसत आहेत ते आमचं शेत आहे. आता आपण तिथे जातोय. ह्या बंधाऱ्यापासून तर समोर तुम्हाला एक छोटं झाड दिसत असेल, तिथपर्यंत आमचं शेत आहे. पप्पा बोलले होते की आपण शेतात जाऊन मोटर चालू करू, पण इथे येऊन पाहतोय की काय, पाऊस पडलेला आहे. मग ते विचार करत होते की आता मोटर चालू करावी की नाही, तरी पण ते पकड घेऊन मोटरकडे निघाले. शेतात आलोय. खूप जास्त हवा सुटलेली आहे आणि आभाळ आलेलं आहे. ह्या आमच्या शेतातल्या गावरान पपया आहेत. बाकीचे सगळे लोक हायब्रिड खात असतील, पण आम्ही मात्र आमच्या शेतातल्या गावरान पपयाच खातो. एक दिवस आमच्या गावामध्ये खूप गारा पडल्या होत्या, खूप जास्त पाऊस झाला होता. तेव्हा सगळ्या झाडांवर त्याचा खूप परिणाम झाला होता. गावातल्या लोकांचं खूप नुकसान झालं होतं. जसं तुम्हाला दिसतंय की पपईवरती कसे खाचे पडलेले आहेत, तसं प्रत्येक पपईला खाचे पडले होते आणि पपईचे सगळे पानं उडून गेले होते. पण तरी काही पपया अजून आहेत. हा आमच्या शेतातला कढीपत्ता आहे आणि तो पण गावरान आहे. पाहू शकता तुम्ही की किती हवा सुटली, ते झाड किती हलतंय आणि आभाळ पण खूप आलेलं आहे. आणि त्याच्याच बाजूला आमचं एक लिंबोणीचं झाड आहे. ते खूप वर्षांपासून लावलेलं आहे, पण त्याला फक्त एकच लिंबू आलेलं आहे. असं वाटलं होतं की यानंतर त्याला लिंब येतील, पण अजून काही लिंब आलेली नाही. बिचारीला लिंब येते की नाही माहित नाही, पण तिला पाणी देणं चालू आहे. माझे पप्पा मोटर चालू करायला आले होते, पण त्यांनी हातात काडी उचलली आणि ते पपई पाडायला लागले. लगेच त्यांनी सुरुवात केली. त्यांच्या मनात काय विचार आला आणि काय नाही हे त्यांनाच माहीत. एका पाठोपाठ त्यांनी 4-5 पपया खाली पाडल्या.
एका झाडाच्या झाल्या आणि ते लगेच दुसऱ्या झाडाजवळ गेले. तिथं काही दिसतंय का हे पाहायला लागले आणि दिसलीच त्यांना पपई. मग त्यांनी ती सुद्धा पाडली. आमच्या शेतातल्या गावरान पपया. आम्ही पपया उचलल्या आणि लगेच घराकडे निघालो, कारण आभाळ खूप जास्त आलं होतं आणि हवा पण जास्त सुटायला लागली होती. पप्पा बोलले की आता घरी जाऊ. मी म्हणलं मग चला घरी. आम्ही परत निघालो. मग तिथं मला जरा गर्दी दिसली. म्हणलं यार इथे काय असेल आज, आणि मला कसं माहीत नाही की आमच्या शेताजवळ काही कार्यक्रम आहे म्हणून. कदाचित तो त्यांचा फॅमिलीचा कार्यक्रम असेल फक्त. कदाचित तिथे आज भाजीचा प्रोग्राम आहे, कारण की खूप लोक आलेली आहेत जेवायला, ते पण आभाळ असल्यावर. म्हणलं आता चाललोच आहे इथून, तर तुम्हाला माझं कॉलेज पण दाखवून द्यावं. तसं मी नंतर एका व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पेशल कॉलेज नक्की दाखवेल, पण आता सध्या ओव्हरलुक दाखवून देते. हे आमचं कॉलेज आतून पण खूप छान आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.